नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचे वरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे साबुदाणा वडे. साबुदाणा वडे बनवताना बऱ्याच अडचणी येतात. त्यात पहिली चूक म्हणजे साबुदाणे कसे भिजवायचे हे कळत नाही. तसेच साबुदाणा वडे तळत असताना साबुदाणा वडा तेलात फुटतो. म्हणूनच आज मी परफेक्ट साबुदाणा वडे तुम्हाला बनवून दाखवणार आहे. इथे दाखविलेल्या टिप्स आणि ट्रिक्स जर तुम्ही वापरल्या तर साबुदाणा वडा 100% क्रिस्पी होणारच, शिवाय चविष्टही होणार. रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी, सोपी, सुटसुटीत तर आहेच. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि रेसिपी जर आवडली तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, अगदी निःशुल्क आहे. आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. साबुदाणा वडा बनवण्यासाठी प्रथम आपल्याला सर्व साहित्य एका बाउलमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. त्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे. त्यात आता आपण 1 वाटी भिजवून घेतलेले साबुदाणे घालूया. इथे मी साबुदाणे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून नंतर साबुदाणे बुडेल इतपत त्यामध्ये पाणी घालून रात्रभर भिजत ठेवले होते. साधारणतः 7 ते 8 तास साबुदाणे व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहेत. साबुदाणा अशा प्रकारे अगदी सुटसुटीत झाला पाहिजे इतपत आपण साबुदाणे व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहेत. आता त्यात आपण एक एक करून जिन्नस ॲड करूया. त्यामध्ये प्रथम आपण उकडून किसून घेतलेले बटाटे घालूया. इथे मी बटाटे उकडून त्याची साले काढून अशा प्रकारे किसून घेतले आहे. नेहमी कोणत्याही पदार्थात बटाटे घालत असताना ते अशा प्रकारे किसून घ्यायचे आहेत, त्यामुळे ते लगेचच त्या पदार्थात एकजीव होतात. आता त्यात आपण अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालूया. त्याबरोबरच आपण 1 चमचा आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबिरीचा ठेचा घालूया. तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. इथे मी कमी तिखट अशा 4 ते 5 हिरव्या मिरच्या, थोडेसे अर्धा इंच आले आणि थोडीशी कोथिंबीर घालून अशा प्रकारे जाडसर भरड तयार करून घेतली आहे. आता त्यात आपण चवीनुसार मीठ घालूया. त्यानंतर लगेचच आपण 1 चमचा त्यामध्ये साखर घालूया आणि 1 चमचा लिंबाचा रसही त्यामध्ये ॲड करायचा आहे. आणि आपल्याला हे सर्व जिन्नस प्रथम हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे एकसारखी चव संपूर्ण मिश्रणाला येईल. आपण पाहू शकता साबुदाणा वड्याचे मिश्रण अगदी व्यवस्थित तयार झाले आहे. आता साबुदाणा वडा अगदी थंड झाला तरी कुरकुरीतच राहण्यासाठी त्यात 1 वाटी भगरीचे पीठ घालूया. इथे मी भगरीचे पीठ वापरले आहे, त्यामुळे साबुदाणा वड्याचे मिश्रण अगदी एकसंध तर होतेच, शिवाय साबुदाणा वडा तेलकटही होत नाही. आता भगरीचे पीठ मिश्रणात घातल्यावर अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे. आपण पाहू शकता अशा प्रकारे साबुदाणा वड्यासाठी थोडेसे सैलसर असे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. आता लगेचच आपण साबुदाणा वडा बनवायला सुरुवात करूया. इथे मी मीडियम साईजचे गोळे तयार करून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठे किंवा छोटे जसे साबुदाणा वडे तुम्हाला हवे आहेत त्याप्रमाणे बनवून घेऊ शकता. त्यासाठी मिश्रणाचा गोळा घेऊन अशा प्रकारे गोलाकार देऊन नंतर हाताने दाबून घ्यायचा आहे. आपण पाहू शकता किती परफेक्ट साबुदाणा वडा तयार झाला आहे. मी अजून एक तुम्हाला बनवून दाखविते आहे. त्यासाठी पुन्हा मिश्रणाचा गोळा घेऊन अशा प्रकारे अगदी व्यवस्थित गोलाकार देऊन नंतर हाताने अशा प्रकारे दाबून घ्यायचा आहे. आपण पाहू शकता दुसराही अगदी सहजतेने साबुदाणा वडा तयार झाला आहे. अशाच प्रकारे मी राहिलेले साबुदाणे वडेही बनवून घेत आहे. आपण पाहू शकता सर्व साबुदाणा वडे मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहेत. आता लगेचच ते आपण तळून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एका कढईत आधीच तेल तापत ठेवले होते. तेल अगदी व्यवस्थित तापून घेतल्यावर नंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवून नंतरच आपण साबुदाणे वडे त्यामध्ये सोडायचे आहेत. आता गॅसची फ्लेम मी मीडियम केली आहे. लगेचच त्यामध्ये साबुदाणे अशा प्रकारे कडेकडेने हळूवारपणे सोडूया, म्हणजे तेल अंगावर उडणार नाही आणि हात भाजणार नाही. साबुदाणा वडे तेलात सोडल्यावर एक बाजू थोडीशी सेट झाल्यावरच पलटायचे आहे आणि दोन्ही बाजूने वडा अगदी एकसारखा आलटून पालटून सोनेरी रंग येईस्तोवर अगदी व्यवस्थित तळून घ्यायचा आहे, म्हणजे तो एकसारखा तळला जातो. साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर आपण पाहू शकता साबुदाणा वडा अगदी सोनेरी रंगावर तळला गेला आहे. आता लगेचच
त्यातील आपण तेल निथळून एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे तयार झाला कुरकुरीत साबुदाणा वडा। मी अजून साबुदाणा वडे तुम्हाला तळून दाखवते आहे। त्यासाठी पुन्हा वडे तेलात हळुवारपणे सोडून गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच दोन्ही बाजूने अगदी आलटून पालटून सोनेरी रंग येईस्तोवर तळून घ्यायचे आहेत। आपण पाहू शकता दुसरी बॅच अगदी परफेक्ट तळून तयार झाली आहे। अशा प्रकारे राहिलेले साबुदाणे वडेही मी अशाच प्रकारे तळून घेत आहे। आपण पाहू शकता सर्व वडे मी अगदी व्यवस्थितपणे तळून घेतले आहे। अशा प्रकारे तयार झाला 100% कुरकुरीत साबुदाणा वडा। आता साबुदाणे वडे बनवण्यासंबंधी टीप पाहूया। साबुदाणा वडा बनवताना साबुदाणा स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून नंतर त्यात साबुदाणा बुडेल इतपत पाणी घालायचे आहे आणि रात्रभर साधारणतः 7 ते 8 तास अगदी व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे। म्हणजे साबुदाणा व्यवस्थित भिजला जातो आणि मोकळा सुटसुटीतही होतो। साबुदाणा वडा बनवताना सर्व साहित्य मिक्स झाल्यावर त्यात अर्धी वाटी भगरीचे पीठ घालायचे आहे आणि मिश्रण तयार करून घ्यायचे आहे। त्यामुळे वडा एकसंध होतो। साबुदाणा वडा तळताना तेल हाय फ्लेमवर गरम करून नंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि वडा तेलात सोडायचा आहे। त्यामुळे वडा तेलात फुटत नाही। ही सर्वात महत्त्वाची टीप आहे। साबुदाणा वडा तेलात सोडल्यावर लगेचच झारा लावायचा नाही। वडा थोडासा तेलात सेट झाल्यावर आणि एक बाजू थोडीशी भाजली गेल्यावर पलटून घ्यायचा आहे आणि नंतर आलटून पालटून दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर तळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तयार झाला कुरकुरीत असा साबुदाणा वडा। हा वडा तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता। फारच चविष्ट लागतो। तुम्ही अशाच प्रकारे कुरकुरीत साबुदाणा वडा बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडली तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा। अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच कुरकुरीत आणि चटपटीत रेसिपीसह। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।